साप्ताहिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता एक चिंतन. हा प्रसंग आहे अध्याय 13व्यातला की श्रीरामकृष्ण ब्रह्मभक्तांबरोबर जहाजाने जात आहेत. दक्षिणेश्वरला जहाज आलं आणि आता इथून ते कलकत्त्याला परत जात आहेत. आणि श्रीरामकृष्ण त्या जहाजाच्या केबिनमध्ये बसून ते उपदेश देत आहेत भक्तांना. ते बसल्याबरोबर समाधीमध्ये मग्न झाले आणि तिथून येऊन मग ते बोलत आहेत. तर ही वेदवाणी, ह्याला वेदवाणी म्हणतात. म्हणजे जी तुमच्या इंद्रियांच्या मार्फत मनबुद्धी आणि इंद्रिय जे असतात त्याच्या पल्याड जे तत्त्व आहे त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर जे वाणीतून किंवा इंद्रियांमधून व्यक्त होतात त्याला वेदवाणी म्हणतात. वेद म्हणजे जाणणं, आणि हे जाणणं म्हणजे इंद्रियांच्या पलीकडलं जे परमतत्व आहे, सर्वोच्च तत्व आहे ते जाणणं. आपण सगळं जाणतो इंद्रियांच्या द्वारे, डोळे, नाक, कान आदी आदी. तर हे सगळं इंद्रियांच्या अलीकडलं असतं. ह्या आपल्या इंद्रियांनी आपल्याला परतत्वाची काही अनुभूती होऊ शकत नाही. त्याच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला कळत नाही. या शिवाराच्या अलीकडेच आपल्याला अनुभव येतो. पण इथे श्रीरामकृष्णांचं वर्णन फार छान केलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मास्तर महाशयांनी केलं. हास्यवदन, आनंदमय, अनुराग रंजित नयन, प्रियदर्शन असे त्यांचे विशेषण वापरली आहेत. खूप सुंदर काव्यमय आहे ते. श्रीरामकृष्णांचं जे व्यक्तित्व आहे, त्यांचा जो विग्रह आहे, मूर्ती आहे, ते कशा प्रकारे भक्तांना अनुभूत होत आहे, कशा प्रकारे ते बघत आहेत हे ह्या दिसतं. आणि असा तो अद्भुत योगी, योगी म्हणजे जो त्या तत्वाशी एकरूप झालेला आहे त्याला योगी म्हणजे जोडला गेलेला आहे. आणि शरवत तन्मयो भवेत, जसा बाण असतो जिथे जाऊन लागतो त्याच्याशी तो एकरूप होऊन जातो, त्याप्रमाणे परमात्मा, परमतत्व आणि हे मन दोन्ही गोष्टी एक झालेल्या आहेत. आणि ते कसं, एका भगवंताखेरीज त्याला काहीच माहीत नाही. वित म्हणजे जाणणे, वेद म्हणजे जाणणे. पण सगळ्यात जाणण्याला आपण काही वेद म्हणू शकत नाही, कारण पुष्कशा गोष्टी आपण बुद्धीच्या माध्यमातून जाणतो. आपल्याला माध्यम एक आहे, साधन आहे बुद्धी. ही बुद्धी जी आहे, ही बुद्धी आपल्याला मदत करते कोणती गोष्ट जाणण्याच्यासाठी. पण इथे बुद्धी नाही, बुद्धीच्या पलीकडे असं काहीतरी आहे की बुद्धी तिथे पोचू शकत नाही, मन पोचू शकत नाही, वाणी पोचू शकत नाही. तिथून ती परत फिरते. यतो वाचो निवर्तन्ते, वाणी तिथून परत फिरते, निवर्तन्ते, अप्राप्य, त्याला काही मिळत नाही. मनसा सह, मन आणि वाणी हे दोन्ही परत फिरतात, कारण तिला तिथे ते पोहोचू शकत नाही, निवर्तन्ते. मग आता श्रीरामकृष्ण बोलत आहे, हे सगळं वेदवाणी आहे, अतिंद्रियवाणी आहे. हे इथे मास्तर महाशय सांगत आहेत, आपल्याला प्रकटपणे आणि अप्रकटपणे सांगत आहेत की इथे जे आपण ऐकतो आहोत किंवा मौना संपूर्ण भगवद्गीता किंवा वचनामृत, त्याचं हेच वैशिष्ट्य आहे की ही वाणी कशी आहे, शाश्वत वाणी आहे, शाश्वत विषयाविषयी, म्हणून त्याला सनातन म्हणतात. हिंदू धर्म हे भौगोलिक नाव आहे की नाही, पण हे खरं नाव आहे वैदिक धर्म, वैदिक सनातन धर्म, शाश्वत धर्म.
जे तत्त्व आहे ते शाश्वत सनातन तत्त्व आहेत. म्हणून हा जो धर्म आहे, आपण प्रचलित पद्धतीने आपण त्याला हिंदू धर्म म्हणतो. हा हिंदू धर्म दार्शनिक हिंदू धर्म आहे. हा दार्शनिक आहे, म्हणजे हा अनुभूतीचा धर्म आहे. दर्शन म्हणजे बघणं की नाही. आपल्याकडे दर्शन म्हणजे बघणं. आपण बघतो आहो आणि त्याच्याविषयी आपली 100% खात्री असते. म्हणून बघण्याच्या बाबतीमध्ये वेदांतामध्ये उदाहरण दिलं जातं की करतल आमलकवत. हाताचा तळवा आहे त्याला करतल म्हणतो आपण. आमलक म्हणजे आवळा. तो गरगरीत असतो, गोल असतो, मोठा असतो. आपल्या हातावर ठेवला तर आपण म्हणतो हा बघा आवळा. तो स्पष्टपणे दिसतो. मग आहे की नाही आहे, कसा आहे याविषयी आपण काही तर्क करत नाही, विवाद करत नाही, त्याच्याची कॉन्ट्रोवर्सी नसते. आहे दिसतंच की नष्टी दिसतं. हातच्या कंकणाला आरसा कशाला आपण म्हणतो, कारण ती जी गोष्ट स्पष्ट आहे त्याविषयी विवाद नसतो. त्यामुळे वेद म्हणजे अनुभूती युक्त सत्य, सत्तत्व. जे सत्तत्व जे आहे, जे अनुभवाला येतं त्याला आपण वेदवाणी म्हणतो. ऋषींची वाणी. ऋषींनी म्हणतात की ऋषी काय, ते ध्यान योगानुगता अनुपश्यन. ते ध्यानयोगामध्ये गेले, गत अनुपश्यन. तिथून त्यांनी अनुपश्यन बघितलं. आपण कुठे ध्यान करतो आपल्या व्यवहारामध्ये? आपण डोळे उघडे ठेवतो, कान उघडे ठेवतो, अभ्यास करतो, म्हणजे काय? आपण ध्यान कुठे करतो? आपण काहीतरी करतो, काही करत नाही असं कुठे आहे? जेव्हा सगळे इंद्रिय, सगळे मन, वाणी सगळं थबकतं, स्तब्ध होतं, त्यावेळी मग ते अनुपश्यन, मग ते परमतत्वाचं दर्शन होतं, असं आपल्याला उपनिषद सांगतात. गीतेमध्ये तसंच आहे. आपल्याला नेहमी गीतेमध्ये हे दिसतं आहे की भगवान कृष्ण आपल्याला सतत तेच सांगतात आहे. अर्जुनाला विश्वरूप दर्शन म्हणजे तुला बघता येणार नाही, ते मी तुला दाखवतो आहे पण तुला बघता येणार नाही. पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः. अर्जुन काही बघत नाही, सगळं दाखवतात आहे, अर्जुन काही बघू शकत नाही. मग त्यांना कळतं हे असं कसं बघणार, या इंद्रियाने कसं काय बघणार? मग तुला दिव्य चक्षु देतो. दिव्यम ददामि ते चक्षु. मी तुला दिव्य चक्षु देतो. हे दिव्य चक्षु म्हणजे काय हे आपल्याला इथे सांगतात आहे. हे दिव्य चक्षु म्हणजे मानवी चक्षु नाही, लौकिक चक्षु नाही. चक्षु म्हणजे डोळे नाही, म्हणून आपण त्या दिव्य दृष्टी वगैरे म्हणतो. हे वेद सगळे आहेत, दार्शनिक आहे. म्हणून हा धर्म आहे दार्शनिक धर्म आहे. म्हणतात ना की हिंदू धर्म हा जीवनपद्धती आहे. म्हणजे काय, कशी जीवनपद्धती आहे ती की नाही? आता हे जे आपण बघतो आहोत यामध्ये मास्टर महाशय श्रीरामकृष्णांच्या वाणीमधनंही सांगतात आपल्याला जीवनपद्धती म्हणजे काय. सगळ्याच पद्धती जीवनाच्याच असतात, लौकिक म्हणा की अलौकिक म्हणा, ती जीवनपद्धतीच असते. ही जीवनपद्धती दार्शनिक जीवनपद्धती आहे की नाही. म्हणजे आपल्या सामाजिक जीवनपद्धती नाही आहे. ही जी सामाजिक जीवनपद्धती असते, समाजाची काही समाज कसा चालावा त्यासाठी काही नियम लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी नियम लागतात. आपण त्याला कायदे पण म्हणतो. कायदे तयार करावे लागतात, नियम तयार करावे लागतात आणि त्याला बांधावं लागतं आणि त्याप्रमाणे सगळं चालतं. आपण ज्याला आज संविधान म्हणतो, म्हणजे विधान आहे, ते सम्यक विधान आहे. असं असं करा, नाही केलं तर असं होईल, केलं तर असं होईल, वगैरे वगैरे. हे जे आहे हे सगळं मनुष्याने केलेलं आहे आपल्या बुद्धीतून की नाही. म्हणून काय, ते स्खलनशील आहे, ते चुकतं, त्याच्यात चुका होतात की नाही. मग त्याच्यात सतत बदल करावे लागतात. आत्ताच या 7-8 वर्षामध्ये जवळपास 1500, 1000, 2000 काहीतरी कायदे बदलले, नाहीसे करून टाकले, संपवून टाकले, कारण ते कामाचे नाही आहेत की नाही. अगदी संविधान जाळण्यापर्यंत बदलले ते. कारण काय, शेवटी ते मानवी आहे. जाळू नका, पण कोणी जाळलं तर त्याला काय होणार, शेवटी ते मानवी आहे. आपले किती मंदिरं फोडल्या गेले, किती मूर्ती खंडित झाल्या, त्या मानवी आहेत.
त्यातलं जे चैतन्य आहे ते मात्र मानवी नाही आहे की नाही, त्यामुळे त्याला काही होत नाही. हा जो दार्शनिक धर्म आहे, हा जो शाश्वत हिंदू सनातन वैदिक धर्म ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ते गीतेमध्ये आपल्याला सांगतात 3ऱ्या अध्यायामध्ये, की त्यालाच म्हणतात तुम्ही 2 पद्धतीने ते बघू शकता. कारण 2 पद्धतीचे लोक असतात, अनंत पद्धतीचे लोक असतात, अनंत प्रकारचे लोक असतात. प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो, ओरिजिनल असतो. लक्षात घ्या की नाही, कोणी कोणाची कॉपी नसतो. प्रत्येकजण ओरिजिनल आहे. यू हॅव टू बी ओरिजिनल ऑर नथिंग, स्वामीजी म्हणतात की नाही. प्रत्येकजण वेगळं आहे, युनिक आहे. आणि ती काही ही आपण ज्याला म्हणतो, आपण सगळ्यांना एकच सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करतो. वैदिक धर्म तसा करत नाही. वैदिक धर्माने मान्य केलेलं आहे की प्रत्येकजण वेगळा असतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. जगाला हे वैशिष्ट्य पटायला कदाचित वेळ लागेल, हळूहळू पटेल. आता सुरुवात झाली असं म्हणूया आपण. काय 5, 10, 50, 100 काय असेल ते असेल, आपण त्याला काय सांगणार. स्वामींच्या यामध्ये सुरू झाली ती, लवकरच आपण टॉपला पोचणार. याचं कारण काय आहे? याचं कारण जो लोक जे मानवी बुद्धीचा विचार करायला आणि अलिप्तपणे तटस्थपणे जेव्हा विचार करायला लागतील, तेव्हा समजेल की सगळ्यांना एका भावात बांधण्याचा प्रयत्न हा मूर्खपणा आहे. हा मूर्खपणा आहे. म्हणून इथे आपण वचनामृतामध्ये सतत बघतो, रुची नाम वैचित्र्यात की नाही. प्रत्येकाची रुची, आवड, टेस्ट वेगवेगळी असते की नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो, तो ओरिजिनल असतो. आणि ती सगळी इथे म्हटलं आहे आद्याशक्ती. इथे म्हटलं आहे आद्याशक्ती. आद्याशक्ती लीलामयी असं म्हटलेलं आहे. ती लीलामयी आहे, कारण ती स्त्रीलिंगी आहे म्हणजे लीलामयी म्हटलेलं आहे. लीलामय आणि लीलामयी, ब्रह्म आणि ब्रह्ममयी. ती लीलामयी आहे. पण लीलामयी झालं म्हणून त्याचं काही मुळात काहीच फरक पडत नाही. हे वैदिक धर्माचं आहे, वैशिष्ट्य आहे. हा जो विचार आहे हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि सगळे विचार नष्ट झाल्यानंतर हा एक विचार शिल्लक राहिला आहे. नष्ट झाले म्हणजे ते कालबाह्य झाले, ह्या अर्थाने त्याचं महत्त्व नाही राहिलं, ते संपून गेलं. आता जसं आजपर्यंत हजारो पुस्तकं निघाले, हजारो विचार निघाले, हजार ग्रंथ निघाले. ती नालंदाची लायब्ररी होती, भक्ती आर्क, त्यांनी ती जाळली आणि कित्येक 6 महिने ते जळत होते लायब्ररी. म्हणजे त्या लायब्ररीमधले किती पुस्तकं नष्ट झाली. भारतात आज हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने ग्रंथ समाप्त झाले, म्हणजे केल्या गेले, जाळल्या गेले, नष्ट केल्या गेले. आता ग्रंथांनी कोणाचं काय बिघडवलं आहे की नाही, पण ते नष्ट केल्या गेले, जाणीवपूर्वक नष्ट केलेले. कारण काय? ज्यांनी नष्ट केले त्यांना अक्कलच नाही आहे, त्यांना बुद्धीच नाही, ते शिकलेलेच नाही, त्यांना ज्ञान म्हणजे काहीच माहीत नाही. सगळे काय लुटारू डाकू असेच आहे, असंस्कृत असभ्य लोक आहेत. त्यांना याची किंमतच कळत नाही. आणि त्यामुळे त्यांना एकच माहिती आहे, नष्ट करून टाका. जसं लहान मुलं असतात ना, अगदीच लहान मुलं, ते काय करतात? तोडफोड करतात, फाडतात, सगळंच करतात. त्यांना काहीच कळत नाही याचं काय किंमत आहे. जे दिसलं ते तोडायचं, फोडायचं. ठीक आहे, कारण त्यांना काही कळत नाही. तसंच ज्यांना कळत नाही याचं महत्त्व काय, मूल्य काय, ते नष्ट करून टाकतात. परंतु आपल्याकडे म्हणजे वैदिक परंपरेमध्ये काय, ह्या 2 गोष्टींना खूप सांभाळलं जातं, की अधिकारभेद आणि रुचिभेद. भेद म्हणजे वेगळेपण, त्याची प्रत्येकाची योग्यता वेगळी असते. अधिकार म्हणजे योग्यता, प्रत्येकाचा अधिकार वेगळा असतो. सगळे समान नसताना प्रत्येकाला काहीतरी मिळालं पाहिजे. प्रत्येक जणाने ती सर्वोच्च पातळी गाठली पाहिजे आणि तो गाठू शकतो. हेच आपण जे नेहमी बघतो गीतेमध्ये आणि वचनामृतामध्ये सुद्धा की नाही, प्रत्येकामध्ये ती योग्यता आहे तिथपर्यंत पोचण्याची, पण त्याचा मार्ग भिन्न आहे. तो आपल्या पद्धतीने प्रत्येकजण पोचेल. सगळ्यांचीच पद्धती एक नाही आहे. सगळ्यांना एक कोट शिवला, त्याचं माप घेतलं, त्याचे पुष्कळशे कॉपीज केल्या आणि सगळ्यांना म्हणालं की सगळ्यांनी हाच कोट घातला पाहिजे. अरे पण तो होत नाही, मग माना कापून टाका की नाही. होत नसेल तर पण झालंच पाहिजे. हा जो विचार वैदिक विचार नाही आहे, याचंच वैशिष्ट्य येते. आणि बाकी सगळे विचार तसेच आहेत.
सगळ्यांना, सगळ्या जगाला एका साच्यामध्ये कोंबून बघण्याचा प्रयत्न म्हणजे जबरदस्ती केली जाते. प्रयत्न पण नाही, जबरदस्ती केली जाते. वैशिष्ट्य म्हणजे ते, म्हणून ती आद्याशक्ती लीलामयी. म्हणून जे ब्रह्म आहे ते कसं आहे, आपण याच्यात होतो निरंजन नररूपधर. ते निरंजन आहे म्हणजे त्याला काही डाग लागत नाही, कोणताही हा जगाचा स्पर्श होत नाही. आपण हात लावला कशाला त्याचा डाग पडतो, काही ना काहीतरी डाग पडतो, दिसेल न दिसेल पण पडतो. तसं त्याला कशाचाही डाग पडत नाही, त्याला स्पर्शच होत नाही कशाला. म्हणून त्याला सर्वोच्च तत्त्वज्ञानामध्ये त्याला अस्पर्श म्हणतात, अस्पर्श योग म्हणतात की नाही. तो कशानेच त्याच्यावर परिणाम होत नाही, बिघडत नाही. कशालाही स्पर्श झाला ती गोष्ट बिघडते, काही ना काही त्याच्यामध्ये फरक पडतो. इथे मात्र काहीही फरक पडत नाही की नाही. ती सर्वोच्च तत्त्वज्ञान आहे गौडपादाचार्यांचं की नाही. काहीच होत नाही. न जायते न म्रियते. जन्म हा विकार आहे, काहीतरी घडतं. मरण हा विकार आहे, काहीतरी घडतं की नाही. इथे काहीच घडत नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा अनुभूयाः अजः नित्यं शाश्वतः पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. भौतिक जे काय असेल त्याला पदार्थ म्हणतात शास्त्रामध्ये किंवा भाव म्हणतात. त्याच्यात काही अदलाबदल झाली, उलथापालथ झाली तरी इथे अंतर काही होत नाही. त्यामुळे कशानेच काही फरक पडत नाही. ही जी जाणीव किंवा हे जे सत्य आहे हे व्यक्त झालेलं म्हणजे अनुभूत झालेलं आहे, म्हणजे प्रत्यक्षात त्याचा अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळे की हे द्विविधा निष्ठा गीतेमध्ये म्हटलं आहे. ह्या निष्ठा या दोनच आहेत, म्हणजे दोनच प्रकारचे. ते अनंत प्रकार जरी असले त्याला आपल्याला समजण्यासाठी दोन ग्रुप केले त्याचे पटकन समजतं. मी जसं आपण म्हणतो सुख आणि दुःख, मग आपल्याला पटकन समजतं. सगळेच काही सुख एका प्रकारचे नसतात आणि सगळे दुःख काही एका प्रकारचे नसतात. दुःखाचे विविध अंग असतात, सुखाचे पण तसेच असतात. परंतु आपण त्याची दोन ग्रुपमध्ये वाटणी करतो. याला सर्वसाधारण सुख म्हणा, दुःख नाही ते सुख आहे की नाही, आणि सुख नाही ते दुःख, कारण ती अनुभूती आहे. आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. आपण म्हणू शकतो की बाबा हे सुख नाही आहे, आपण म्हणू शकतो दुःख नाही आहे, हे सुख आहे. अर्थात याच्यात काही असू शकतं की काही सुख आणि दुःख दोनाची सरमिसळ असू शकते, नाही असं नाही आहे. म्हणजे दुःख होतं आहे पण त्याच्या सुखाचा पण अनुभव येऊ शकतो, अशी सरमिळ असू शकते. पण सर्वसाधारणपणे आपण त्याचे दोन, इथे निष्ठा म्हणजे त्या प्रकारे दोन प्रकारचे लोक असतात, त्यांचे दोन प्रकारचे ग्रुप्स असतात, गट असतात. आणि मग एक ब्रह्माचं चिंतन करू शकतं. इथं आपण जे बघतो आहे, परंतु हवा तेवढा विचार करा ना का नाही. तुम्ही विचार करू शकता काय की करू शकत नाही, ते म्हटलं आहे ना. सृष्टी स्थिती लय जीव जगत हा सारा शक्तीचा खेळ. विचार करू जाता हे सारं स्वप्नवत वाटतं. हे चूक आहे का? नाही, शब्द खरा आहे. ब्रह्मच वस्तू, बाकी सर्व अवस्तू. अवस्तू म्हणजे ज्याचं अस्तित्व नाही त्याला अवस्तू म्हणतात. जी गोष्टच नाही आहे, नाहीच आहे. जसं शशशृंग म्हणतात, सशाला शिंग. सशाला शिंग असतात काय? सशाला शिंग नसतात. वंध्या पुत्र, पुत्र नसतो तिथे वंध्या स्त्रीला की नाही. म्हणजे ही गोष्टच अस्तित्वात नाही आहे. आकाश पुष्प, आकाशाला कुठे पुष्प असतात काय? गंधर्वनगरी अशी कुठे असते गंधर्वनगरी? अस्तित्वच नाही त्या गोष्टीचं. हे उदाहरण आहेत. जी गोष्ट नाहीच आहे म्हणून त्याला अवस्तू म्हणतात. मग काय आहे? ब्रह्मच वस्तू, फक्त ब्रह्मच आहे, त्याचंच अस्तित्व आहे. आणि बाकी सर्व अवस्तू, बाकी काही नाहीच की नाही. ना सतो विद्यते भावा, गीता म्हणते नाही. ना भावो विद्यते सतः. जी गोष्ट आहे तिचा कधी अभाव होत नाही, आणि जी गोष्ट नाही ती गोष्ट कधीच नसते. काय सुंदर गोष्ट आहे बघा. वंडरफुल, परफेक्ट आहे सगळं. दर्शन हे सगळं परफेक्ट आहे. उपनिषद दर्शन आहे.
यात तुम्हाला कुठे काही त्रुटी दाखवता येणार नाही, परफेक्ट आहे की नाही. ह्या तत्त्वज्ञानापर्यंत अजून कुठे कोणी बाकी पोहोचलं नाही. जेव्हा तत्त्वज्ञानात्मक धर्माची गरज लोकांना जाणवायला लागेल, अधिकाधिक जाणवायला लागेल, मग तो भारत असो की भारताच्या बाहेरची भूमी असो, जेव्हा लोकांना ती जाणीव होईल तेव्हा मात्र त्यांना इकडेच वळावं लागेल. इज वेदांत द फ्युचर रिलिजन, स्वामीजी म्हणतात. काय वेदांत हा भावी धर्म होईल, जगाचा होईल जेव्हा लोकांना कळेल की ही इथे ज्या पद्धतीने मांडलेलं आहे श्रीरामकृष्णांच्या वाणीतून, की जेव्हा मनुष्याला, मानव जातीला कळेल की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या खेळामधून. इथे लिहिलं आहे, शक्तीसुद्धा स्वप्नवतच अवस्तू. पण शक्ती म्हणजे काय? इथे शक्तीचे आपण वैदिक ट्रॅडिशनमध्ये शक्तीला एक मानवी रूप पण दिलेलं आहे ना. शक्ती ही स्त्रीलिंग शब्द आहे आणि त्याला मानवी रूप दिलेलं आहे. म्हणजे कसं की ती स्त्रीलिंगी आहे, शक्ती ही स्त्रीलिंग शब्द आहे. मग आपण ते देवीचं रूप दिलं आहे. आता देवी कशी असते? ते शक्तिरूपिणी असते. म्हणजे काय, ती व्हेरी ॲक्टिव्ह आहे. म्हणून बघा देवी कशी असते, ती अशी एकदम ॲक्टिव्ह आहे. सर्व शस्त्र उगारलेली आहे ती. सिंह हा ॲक्टिव्ह आहे, ती सिंहवाहिनी आहे. तिच्या दशभुजा म्हणा, अष्टभुजा म्हणा, जे काय असेल ते 2पेक्षा जास्ती हात आहे तिला. सगळ्या हातात शस्त्र आहेत, सगळ्या हातात शस्त्रास्त्र आहेत की नाही. असुराचा संहार करते आहे ती. या सगळ्या गोष्टी ती शक्तिरूपिणी आहे आणि तिची पूजा केली जाते. जेव्हा तिची पूजा केली जाते तेव्हा ब्रह्मशक्तीची पूजा असते, ब्रह्माची पूजा असते, पण ती शक्तिरूपात असते नाही. याचं कारण काय? आपण किती विचार केला तरी सर्वसामान्य माणसं कर्मयोगेन योगिनाम, गीता म्हणते 3रा अध्याय नाही. कर्मयोगेन योगिनाम, आपण सगळे कसे आहोत? कर्मक्षेत्रातले आहोत, चिंतन क्षेत्रातले नाही. हे मान्य केलेलं आहे. मग कोणीच नसतात का? नाही, असं नाही. असं म्हणता येत नाही की कोणीच नसतात. म्हणून मग ऋषीमुनी होतेच की. मग त्यांना बघून कसं चालेल? अवतार पुरुष होतेच की, आचार्य होतेच की, सगळे प्रकारचे आचार्य, शंकराचार्य आहे, विवेकानंद आचार्य आहे, इतके सगळे आचार्यांची फार मोठी परंपरा आहे. नारायणाची परंपरा तीच आहे. व्यास म्हणजे काय? आचार्य आहे ते. शक्ती त्यांचे वडील, वशिष्ठ त्यांचे वडील, त्यांची शक्ती म्हणजे परमगुरू, ते नारायणाची परंपरा आहे. ही जी परंपरा ही नारायण परंपरा आहे आणि तिथून सगळं उद्भवलं. आणि हळूहळू होता व्यास हे महाचार्य म्हणून त्या गुरुपूजा करतो आपण की नाही. आषाढामध्ये पौर्णिमा असते, त्याला गुरुपूजा म्हणतात किंवा व्यास पूजा म्हणतात. त्याचं कारण आहे ते मधला सेतू आहे. ते स्वतः परब्रह्मामध्ये आहेत, चिंतन करू शकतात. पण इकडे पण आहे, दोन्ही ठिकाणी बसणारे त्याला अवतार म्हणतात, आचार्य म्हणतात. फार महान त्यांचा अधिकार असतो आणि त्यांच्या अधिकाराविषयी, त्यांच्या उंचीविषयी आपल्याला अंदाज नाही करता येत. दोन्ही ठिकाणी आणि ते स्वप्नवती म्हणू शकतात, शक्ती मिथ्याही म्हणू शकतात आणि शक्तीच्या क्षेत्रात ते ॲक्टिव्ह पण असतात. त्यांनी जे काम केलं आहे ते कोण करू शकतं? आपण कल्पनाच करू शकत नाही. व्यास अजूनही आहे म्हणतात. व्यास चिरंजीवी होते म्हणून महाभारतामध्ये व्यास आहे, त्याच्यानंतरही व्यास आहे, त्याच्यानंतरही जन्मेजयाच्या यज्ञामध्ये व्यास आहे. व्यासांनी शंकराचार्यांना दर्शन दिलं, त्यांच्याकडनं ते सगळे लिहून पण घेतलं, टीका वगैरे, भाष्य वगैरे म्हणजे आहे. अशा रूपात असा की तात्विक रूपात असा, शारीरिक असं, अशारीरिक असं, जे काय असेल ते. आपल्याला काय करायचं आहे? आपण सगळे श्रद्धावान आहोत, श्रद्धेशी मतलब आपला. जास्ती खोलात जात नाही, पण त्याची गरज नाही. सामान्य माणसाला काय गरज आहे त्याची? आहे की नाही? जेवढं समजलं तरी पुरे आपल्याला. स्वप्नवत, पण स्वप्नवत म्हणून आपण काय करतो? त्याची पूजा करतो की नाही. देवीची आपण पूजा, त्याला शक्ती म्हणतात की नाही. शक्ती म्हणजे पॉवर, जे दिसते की नाही. जसं आपण म्हणतो वीज आहे, तारेतून वीज वाहते, आपल्याला दिसत नाही, ती वाहून आली आहे
पण आपल्या नजरेस येत नाही, आपल्या अनुभवास येत नाही. मग नाही आहे का ती, त्याला शक्ती म्हणतात की नाही. मग तुम्हाला बघायची आहे का, त्याला बोट लावा बरं जरा. बोट लावलं की तुम्हाला कळेल, अरे बापरे याचा धक्का बसतो आहे प्रचंड. त्या तारांमधनं वीज प्रवाहित होत असते आणि त्याचा प्रचंड धक्का बसतो. माणसं म्हणजे ते म्हटलं ना, ते 11,000 वगैरे असतात, त्या मोठ्या मोठ्या जातात तारा, मोठे मोठे टॉवर्स असतात. अगदी त्याच्या क्षेत्रात गेला थोडंसं जवळ तर माणूस ओढला जातो. त्याची एवढी चुंबक प्रभाव क्षेत्र असतं. माणूस वर उडला तो त्याचा कोळसा जातो. याचा अर्थ काय, ते दिसत नाही तुम्हाला, जाते, वाहते, प्रवाहित होते. तुम्हाला दिसत नाही ती, पण आहे. त्याचा परिणाम तुम्हाला पाहिजे बघा. म्हणून त्याच्या खाली काही करता येत नाही. तुम्हाला बिल्डिंग बांधता येत नाही, लागवड करता येत नाही, काहीच करता येत नाही. ते काय, त्याला बंदी आहे. तुमच्याच जागेमध्ये तुम्ही काय करू शकत नाही, कारण त्याच्यात बंदी आहे. ते धोक्याचं आहे. मग शक्ती काय आहे, ती आहे पण दिसत नाही. ब्रह्म काय आहे पण दिसत नाही. पण शक्ती आणि ब्रह्मामध्ये फरक काय आहे, त्याला अनुभव घेता येतो शक्तीचा. तुम्ही शक्तीच्या माध्यमातून तुम्ही ब्रह्मापर्यंत पोहोचू शकता. एकच आहे. म्हणून इथे म्हणतात शक्ती आणि ब्रह्म हे अभिन्न आहे, त्यात काहीही फरक नाही. मग काय करा, तुम्ही ध्यान करा, चिंतन करा. इथे लिहिलं आहे की शक्तीची सीमा ओलांडून जाण्याची कुणाचीच बिशाद नाही आहे. म्हणजे कोणाला शक्य नाही आहे, त्याचा विचारच करू नका. काही गरज नाही आहे या अर्थाने. काय गरज आहे. मग कोणी जाऊ नये का, आहेत की असे बरेच लोक आहेत, खूप लोक आहेत की जे सगळं करून गेले. शक्तीच्या साह्याने ज्याची शक्ती आहे त्याच्यापर्यंत पोहोचा. मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. तिथे माया म्हणजे ती शक्ती, ब्रह्मशक्ती आहे. ती वैष्णवी शक्ती ज्याला म्हणतो आहे की नाही, ती विष्णूची शक्ती आहे. ती कशी आहे, ती इतकी पॉवरफुल आहे की माणसाचं डोकं काम करत नाही. आपलं सामान्य बुद्धी मेंदू हा कामच करत नाही, म्हणून माणसं मोहात पडतात. सत्वरजतम हे त्याला गुणमयी म्हटलेलं आहे, दैवी म्हटलेलं आहे, माझी म्हटलेलं आहे. म्हणजे ती वैष्णवी शक्ती आहे, म्हणून त्याला मम म्हटलेलं आहे. दुरत्य आहे म्हटलं आहे, दुर्लंघ्य आहे, तुम्ही पार करू शकत नाही. विचार सोडून द्या की नाही. जे पार करून जातात करतात त्यांनीसुद्धा याची सहायता घेतली, शक्तीची सहाय्य घेतली आहे. म्हणून आपल्याकडे पूजा आहे, तिची पूजा करा, तिला प्रसन्न करा. असं करता करता तुम्ही ब्रह्मालाच प्रसन्न करतात. मामे वये प्रपद्यन्ते. मला जे फक्त शरण येतात. म्हणजे तुम्ही जेव्हा शक्तीला शरण जाता तेव्हा ब्रह्माला शरण जाता, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा तुम्ही मूर्तीला प्रणाम करता तेव्हा त्या सनातन तत्वाला, अवताराला प्रणाम करता आहे की नाही. ती मूर्तीला प्रणाम नाही आहे, ती मूर्ती नाही आहे, तो विग्रह आहे. ती तुम्हाला दर्शन देत आहे, तुम्हाला ब्रह्मदर्शन देत आहे. कारण कोणती मूर्ती ही मूर्ती नसते, विग्रह नसतो. मूर्तिकाराच्या कारखान्यामध्ये खूपशा मूर्ती पडलेल्या असतात, त्या थोडीच विग्रह असतात, त्याची थोडीच कोणी पूजा करतं की नाही. आणि चौकाचौकात बऱ्याचशा मूर्ती असतात, त्याची कोण पूजा करतं, कारण तो विग्रह नसतो की नाही. त्याला प्रसन्न करण्याची काही गरज नसते. पण मूर्ती हा विग्रह असतो, त्याला आपण प्रसन्न करतो, प्रणाम करतो, पूजा करतो, अमुक करतो, तमुक करतो, सगळंच करतो. याचं कारण त्या माध्यमातून आपण त्या परब्रह्मा परमतत्वापर्यंत पोहोचतो. त्याला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे गीतेमध्ये. 15व्या अध्यायामध्ये त्याला पुरुषोत्तम म्हटलं आहे. पुरुष म्हणजे तत्व, परमतत्व, उत्तम पुरुष म्हटलं आहे. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदारत. उत्तम पुरुष हे वेगळंच आहे, अन्य हा. त्याला म्हटलं आहे परमात्मा इति उदारतः. त्याला परमात्मा म्हटलं जातं. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्य ईश्वरा. काय सुंदर आहे बघा. ह्या सगळ्या त्रिलोकाला, त्रिखंडाला वापून यो लोकत्रयमाविश्य, त्याच्यात प्रविष्ट होऊन बिभर्त्य अव्यय ईश्वर. तर अव्यय ईश्वर म्हणजे तेच ब्रह्मतत्व, ब्रह्मकामक.
कारण काहीतरी तुम्हाला निर्गुण निराकार जे परमतत्व आहे, जे व्यक्त होतं, व्यक्त करता येते, ते परम कसं असणार? ती अडचण आहे, लौकिक म्हणजे लॉजिकल अडचण आहे. त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिकल अडचण आहे ती. जे तुमच्या इंद्रियाच्या कक्षेत आलं ते विकारी झालं. ज्याला आपण स्पर्श केला ते विकारी झालं. ब्रह्म कसं विकारी असणार? मग ते दोषपूर्ण झालं. म्हणून ती अडचण निर्माण होते. ते इथे छान म्हणतात, म्हणूनच ब्रह्म आणि शक्ती अभिन्न, एक मानताच दुसरेही मानलेच पाहिजे. तुम्ही ब्रह्म मानता ना, त्यात काय अडचण आहे? काहीच अडचण नाही. तुम्हाला दिसायलाच पाहिजे काय? तुम्हाला अनुभवलाच पाहिजे काय गरज आहे की नाही? काही गरज नाही. पण हे तर मान्य आहे आपल्याला, कोणाला तर दिसलं आहे, कोणाला अनुभव आलं की नाही. ती पांडुरंगाची मूर्ती आहे पंढरपुरामध्ये, की तुम्हालाही तो पंढरीनाथ दिसलाच पाहिजे हा आग्रह कशाला? दिसला तर फार चांगला आहे, कोणाला नको आहे. पण कोणाला तर दिसलं आहे, कोणी त्याची भक्ती केली आहे, कोणीतरी त्याला बघितलं आहे, कोणीतरी त्याच्याशी बोललं आहे, असे संत होऊन गेलेत नाही. मग आपण काय करतो? त्याच्यावर विश्वास ठेवू. यांनी ठेवला आहे ना, ती जी मूर्ती अशी नामदेवाशी बोलली, अमुक अशी बोलली, तमुक अशी बोलली, त्यांचे प्रेम केलं वगैरे वगैरे, या मूर्तीच्या माध्यमातून त्या लोकांनी काय सगळंच प्राप्त केलं, महाभक्त झालेत ते. मग ठीक आहे ना, आपल्याला काहीच नाही, आपण सगळे असेच आहोत. तरी काय बिघडलं? आपण त्याच मूर्तीचं दर्शन घेतो आहे, म्हणजे आपल्यामध्ये तो भाव उत्पन्न होतो. म्हणजे ते म्हटलं आहे, अभिन्न एक मानताच दुसरेही मानलेच पाहिजे की नाही. शक्ती जरी स्वप्नवत किंवा अवस्तू आहे, या अर्थाने नाही, या अर्थाने नाही. म्हणून ते म्हणतात अग्नी आणि तिची दाहिका शक्ती अभिन्न असते. अग्नितत्व आहे, लक्षात घ्या. आपण जो अग्नी बघतो किंवा पाणी बघतो, ते पाणी नाही आहे, ते तत्व आहे. पाणी म्हणजे त्याचं व्यक्त झालेलं रूप आहे नंतरचं. म्हणून ते आपलं जे शांती हे आहे, शांती मंत्र आहे, पूर्णमद पूर्णमिदम, जे अव्यक्त आहे ते पण पूर्ण आहे आणि जे व्यक्त झालेलं आहे ते पण पूर्ण आहे. फार सुंदर आहे की नाही. पूर्णात पूर्ण मुदच्यते, ही मॅथमॅटिकल आहे. तू पूर्णातून पूर्ण काढलं तर काय होणार? पूर्णच राहणार. पूर्णात पूर्ण टाकलं तर काय? पूर्णच राहणार की नाही. अनंतामध्ये अनंत टाकलं तर अनंतच राहणार. अनंतातून अनंत काढलं तरी अनंतच राहणार. पूर्ण शब्दाचा अर्थ अनंत आहे. ते इन्फिनिटी आपल्या मानवी मनाच्या बुद्धीच्या कक्षेतनं येणारी संकल्पना आहे. आपण त्याचा विचार करू शकत नाही. अनंताची कल्पना करता येते. मग कल्पना करू नका, नाही करा, जरूर करा. कारण काय? अनंताची कल्पना करता 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 तुम्हाला नाही करता येत नाही तरी करा. मग त्याचाच उपयोग आहे. भगवद्गीतेची गरज काय? मग उपनिषदांची गरज काय? वचनामृताची गरज काय? असं करता 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 ज्या मनाने तुम्ही कल्पना करता ती कल्पना शक्तीच्या प्रांतात येते. पण करता 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 मनाचा नाश होतो की नाही. मनाचे संकल्प विकल्प हे नाहीसे होतात आणि मनाचा नाश हीच अनुभूती आहे नाही. त्यांनीच तत्त्वज्ञानाची प्राप्ती होते. तत्त्वज्ञान म्हणजे काय? आपण व्यक्त आहे पूर्णमद पूर्णमिदम, इदम अदह, दोन्ही काय आहे? एक आहेत. त्याला म्हणतात तत्त्वज्ञान नाही. तर हे मनोनाश, तत्त्वज्ञानाच्या मनोनाशाने तुम्हाला तत्त्वज्ञानाची अनुभूती होते. त्यांनीच काय होतं? त्यांचे सगळे तुमचे संकल्पातून काय होतात? कामना निर्माण होतात. त्याला आपण वासना वगैरे म्हणतो की नाही. त्या सगळ्या संपून जातात, कारण त्याचे काही आधारच राहत नाही त्याला. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषता, गीता म्हणते. संकल्प प्रभवान कामान, जितक्या काही इच्छा वासना आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्याचा उगम काय आहे? कुठून निर्माण होतात? गीता म्हणते संकल्पातून निर्माण होतात. संकल्प म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, मनामध्ये नेहमी चालू असतात सतत. गरज नसताना वाटकन कुठून तरी संकल्प एक निर्माण होतो. त्याचं काहीच आगापिछा काहीच नाही त्याला, पण तो कुठून येतो माहीत नाही, येतोच पटकन कुठून तरी. मग झालं, तो आला की झालं, मन त्याच्यामध्ये गुंफायला सुरुवात होते. जसं कोळी जाळं विणतो ना, तसं आपलं मन ते जाळं विणायला सुरुवात करतं. मग त्याच्यातून काय निर्माण होतात? वासना निर्माण होतात. ज्या संकल्पाला काही अर्थ नाही, आगापिछा नाही, वासना नाही का आगापिछा नाही आहे. हे सगळं थांबायचं असेल तर ब्रह्मचिंतन करा. ब्रह्मचिंतन म्हणजे काय? हे सगळं मिथ्या आहे, वस्तू अवस्तू आहे, त्याला अस्तित्वच नाही आहे.
असं करता करता मनाचा नाश होऊन जातो. मनाचा नाश झाला की तुमचं व्यक्तित्व संपलं, काही राहिलंच नाही. मग काय उरलं? जे उरलं त्यालाच ब्रह्म म्हणतात. आता त्याचं वर्णन करता येत नाही, कारण वर्णन करायला कोणतं लागतं. आता जे वर्णन करणार तेच नाही तर वर्णन करणार कुठून? म्हणून त्याला अपरोक्षानुभूती म्हणतात. अपरोक्ष प्रत्यक्ष अनुभूती. तिथे अनुभूतीचा वर्णन करणार कोण नाही आहे. मग हे वर्णन जे आहे आपल्या गीतेमध्ये, उपनिषदांमध्ये इथे बघतो आहे, त्याला फार सुंदर ठाकूरांनी म्हटलेलं आहे की नाही. त्यांनी म्हटलं आहे वर्णन म्हणजे कसं आहे ते तुम्ही म्हणता तसं वर्णन नाही आहे. ते नुसतं तिथे याच्यात या ना उपनिषद हा ऊ हा ऊ अहमन्नम अहमन्नम अहमन्नादम अहमन्नादम. ते ऋषी नुसतं बोलतात, ते उद्गार करतात, पण त्याचं वर्णन नाही. हा ऊ अशीच आहे ते. हा ऊ त्याला प्लुत म्हणतात. हा ऊ त्यांचे आनंदाचे उद्गार आहेत. काय वर्णन करायचं करता येऊन राहिलं मला. नाही अहमन्नम अहमन्नादम, मीच हे सगळं काही आहे, मीच हे सगळं निर्माण करणार आहे, मी त्याच्या समावेश झालो आहे. अन्न म्हणजे भौतिकता की नाही. अहमन्नम अहमन्नम अहन्नादम असे ते मंत्र आहेत 33 उपनिषदामध्ये. तर इथे हे म्हणतात की तुम्हाला अग्नीला वगळून दाहिका शक्तीची कल्पना करता येणार नाही. तुमचा अनुभव तुम्हाला काय येतो? बोट जळतं किंवा अग्नीजवळ असला की आपल्याला त्याचा ताप होतो, त्याची ती आहे ना जाणवतो, गरम वाटतं. जसा सूर्य आहे, पण बाहेर गेलो की आपल्याला त्याचा ताप जाणवतो. त्याला म्हणतात दाहिका शक्ती. अग्नी जाळू शकतो, ही त्याची शक्ती आहे, त्याला शक्ती म्हणतात, आहे की नाही. अग्नी ते तत्त्व आहे, ते तुम्हाला काही समजणार नाही की नाही. अग्नी काही समजणार नाही. म्हणून त्याची देवता असते आपल्याकडे. पाण्याची देवता, जलदेवता, वरुण देवता म्हणतात, आहे की नाही. असे प्रत्येकाची देवता असते. गीतेच्या विभूती योगामध्ये आपल्याला काही सापडेल, त्याच्यामध्ये 10व्या अध्यायामध्ये प्रत्येकाची देवता असते. अग्नी देवता आहे, वायू देवता आहे, इंद्रसुद्धा देवता. सगळ्या देवतांचा राजा हा इंद्र. मग इथे दाहिका शक्ती म्हणजे ही जाळण्याची त्याची क्षमता, योग्यता त्याला ती दिलेली आहे. नाही पण अग्नितत्व म्हणजे काय तुम्हाला ते बघता येणार नाही. आता सूर्य आहे, हा सूर्य तुम्ही देवता आहे ती, त्याला आपण नारायण म्हणतो, अग्नी नारायण म्हणतो. नाही पण आपण हा सूर्य बघतो, हा सूर्य आपला भौतिक सूर्य आहे. त्याची आहे ना ते तत्सवितुवरेण्यम भर्गो देवस्य धीमहि, ही सूर्याची ही आहे, सूर्यमंत्र आहे तो. आमची मेधा ही तन्नो अंश प्रचोदयात किंवा तत्सवितु वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, आमच्या बुद्धीला तो प्रकाशित करो. याचा अर्थ काय की ती देवता आहे. पण त्याचा ताप तुम्हाला जाणवतो की नाही, तुम्हाला तर अनुभवाला येतो, पण तुम्ही बघू शकत नाही. सूर्यतत्व बघू शकत नाही. सूर्यतत्व कशाला? आपल्याला माहीत आहे, आपण सूर्य बघतो बघा, किंवा तुम्ही एखाद्या जाड पेंगाहून जसं ते सूर्यग्रहण वगैरे बघतात ना, आजकाल ते मिळतात. कारण सूर्याचं किरण आपल्या डोळ्याला सहन होऊ शकत नाही. आपण त्यातून बघितलं तर आपल्या सूर्याचं बिंब दिसतं, ते किरणं मायनस करून. आता तुम्ही जे सूर्य बघता, जर त्याचा साईज किती असेल, एवढा एखाद्या तबकडे एवढा, जास्ती एवढा आणि किती असणार तो. पण सूर्याची ही किती आहे, सूर्याचा विस्तार किती आहे, मनाच्या पलीकडे आपण नाहीची कल्पना करू शकत. पृथ्वीच्याच विस्ताराची कल्पना करू शकत नाही आपण, चंद्राचं नाही करू शकत. सूर्याचं काय करू शकणार आपण? मनाने सूर्याच्या मोठेपणाची, किती मोठा आहे सूर्य, विस्तार त्याचा किती आहे, आपण कल्पना, अशक्य आहे ते. मनाने, मन तसं नाहीच आहे, आपण अशक्य आहे, कल्पनाच करू शकत नाही. पण त्याला बघू शकतो की, त्याची कल्पना नाही करू शकत. आपण म्हणतो जे बघू शकतो त्याची कल्पना करू शकतो, नाही तसं नाही आहे. आपण बघू शकतो, अनुभव करू शकतो, त्याचा ताप त्याला शक्ती म्हटलं आहे, दाहिका शक्ती त्याला करू शकतो. पण त्याला त्याचा किती मोठा आहे, ॲक्च्युली तो किती मोठा आहे याची कल्पना आपल्या मनाने करता येणार नाही. मग इथे शक्तीच्या माध्यमातून आपल्याला हळूहळू जे दिसतं आहे ते सूर्य नाही आहे, तो सूर्य नाही आहे. इथे दाहिका शक्ती सोडून अग्नीचा विचार करणे अशक्यच, शक्यच नाही आपल्याला. अगदी सोपी आहे.
तसेच अग्नीला वगळून दाहिका शक्तीचीही कल्पना करता येणार नाही. सूर्याला सोडून सूर्याच्या किरणांचा विचार करता येत नाही. सूर्यकिरणे वगळून सूर्याची कल्पना करणे शक्य नाही. हा सगळं वेदांत आहे. हे संपूर्ण जे आहे ना, सगळं वेदांतच आहे. वेदांताची सर्वोच्च तत्व आहे. अतिसुंदर आहे ती माणसाला कळली, त्याच्यावर त्यांनी चिंतन करू शकला तर त्याच्या मनाचा नाश होईल. त्याचं मन शांत होईल, स्थिर होईल, शांत होईल. आपले मन फार अस्थिर अशांत आहेत, चंचल आहे. त्याचं कारणच हे आहे, आपण फक्त याचाच विचार करतो सतत, या ब्रह्मांडाचा दिसत्याचा विचार करतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आपण काय विचार करतो? दररोजच्या कटकटीचा विचार करतो. सकाळपासून जी कटकट सुरू होते, विवंचना सुरू होतात, त्या आपल्या मनामध्ये एवढा धुमाकूळ घालत असतात की ते मन आणखी मन हे नाहीसोनं सोडून द्या, मन आणखी घनीभूत होतं, पक्क होऊन जातं. काय करणार? याचा अर्थ आहे की आपण ज्ञानयोगेन सांख्यानाम जे म्हटलं आहे गीतेमध्ये, ते आपल्या नाही आहे, आपल्यासाठी नाही आहे. कर्मयोगेन योगिनाम आपल्यासाठी आहे. ह्या निष्ठा आहे, कर्मयोगाची निष्ठा. त्या जो कर्मामध्ये निष्ठ असतो, आपण सगळे कर्मामध्ये निष्ठ आहोत. आपलं मनही व्यग्र आहे, व्यग्रता आहे. रजोगुण तमोगुण प्राधान्यता आहे. सात्विकतेचीसुद्धा प्राधान्यता नाही आपल्याकडे. सगळं व्यक्तित्व आपलं रजोगुण आणि तमोगुणाने काय केलेलं आहे, सगळं गुरफटलेलं आहे. तिथून सात्विक त्याच्या पलीकडे आहे. गुणातीत सौच्यते. आपण गुणातीत आपल्या फार दूरची गोष्ट आहे. मग काय त्यांनी गीता म्हणते, किंवा वचनात आपला वेळोवेळ येतं, तुम्ही काही घाबरू नका, त्यात तुमचा काही संबंध नाही आहे की नाही. ते पण फार आवश्यक आहे. ते आहे म्हणून हे आहे. ब्रह्मचिंतक आहेत म्हणून तुम्हाला हे चिंतन करता येतं. ते नसले ते काहीच मिळणार नाही तुम्हाला. काही लोक मुठभर असे ना का, ते आपल्याकडे ते भार घेतात, म्हणजे त्या शक्तीने, ब्रह्मशक्तीनेच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. त्याला आपण अवतार वगैरे म्हणतो. ते परब्रह्म स्वतः अवतरतं, आपल्यापर्यंत येतं, आपल्यासमोर येतं. नाही तर आपल्या त्यांचा काही संबंधच नाही आहे. पण ते येतं. का येतं? कारण त्यात काही भेद नाही आहे म्हणून. त्यात काहीच भेद नाही. तर अवताराला काय पडलं आहे, कुणाला काय पडलं असतं, काहीच गरज नाही आहे. तुम्ही तिथे बरोबर आहात, आम्ही इथे बरोबर आहोत. नाही, तसं नाही, म्हणून चालत नाही. ते त्यांना माहीत आहे की हे बरोबर नाही आहे, हे असेच डुबतील. हां, समुद्रामध्ये बाबा ते एकजण तिथे पडलेला आहे, डुबक्या खातो आहे, बुचकाळ घेतो आहे, तो जाऊ दे, आपल्याला काय करायचं तो ते करतो आहे, इथं मी आहे. असं नाही, त्याला काढलं पाहिजे. हे समुद्धर असं म्हटलं गीतेमध्ये. अहम समुद्धर्था असं म्हटलं आहे गीतेमध्ये. मी त्यांचा उद्धार करणं, डुबू देणं. काय तुला पडलं आहे? देवाला काय पडलं आहे? नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकार. तुम्हाला काय कष्ट करायची गरज आहे? तुम्हाला कशाला उपकार? तुम्ही आमचं बघा, खा प्या मजा करा, झोपा. हे असं सामान्य माणसं म्हणू शकतात की नाही. ती लोकं म्हणू शकत नाही. त्यांना कळवळा असतो. त्याला कळवळा म्हटलं आहे. संत वाङ्मयामध्ये त्याला कळवळा म्हटलं आहे की नाही. बुडती जन न पाहावे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. लोक बुडतात आहे आणि त्यांना ते बघवत नाही. सामान्य माणसाला त्याचं काही देणं नसतं. बुडू द्या, आपल्याला काय करायचं, आपण डुबतो हे आपल्याला माहीत नसतं, जाऊ द्या. पण त्यांना ते बघवत नाही आणि ते त्यांच्यामध्ये कळवळा आहे. तो त्यालाच करुणा म्हणतात. नाही, शिवाला करुणावतार म्हटलं आहे. नाही, कर्पूर गौरम करुणावतारम म्हटलं आहे. करुणेचा अवतार आहे. म्हणजे करुणा साक्षात तुम्हाला त्या रूपात दिसते. करुणा म्हणजे काय? अहेतुक, त्याला काही हेतू नसतो की नाही. भगवान बुद्धांना करुणावतार म्हटलं जातं. शंकराचार्य म्हटलं आहे श्रुतिस्मृती पुराणानाम आलयम करुणालयम असं म्हटलेलं आहे. शंकराचार्यांना आलयम श्रुतिस्मृती पुराणानाम त्याचे आलय आहेत. प्रचंड काय अद्भुत व्यक्तिमत्व आहे ते की नाही. आणि करुणालयम, आलय म्हणजे घर, स्थान. मंदिरात देवालय म्हणतो आपण याला, देवाचं घर म्हणून त्याला देवालय म्हटलं जातं. करुणालयम. ते करुणा होती, त्याच्यामध्ये दुसरं काहीच केलं नाही त्यांनी जन्मभर.
त्यांनी केलं काय जन्मभर त्यांनी जगाचा उद्धार कसा होईल, जगा ह्या डुबून जाते ते कसं त्यांना बाहेर काढायचं म्हणून गीता गीतेमध्ये समुद्धरता मृत्यू संसार सागरात, या मृत्यूसागरामध्ये सगळे डुबून राहिले आहेत, त्यांना मी डुबू देत नाही, त्यांना मी बाहेर काढतो. ते काम आहे देवाचं की नाही, ते देवाचं काम आहे, त्यांना ते करायला म्हणून ते येतात खाली आपल्याला डुबून द्यायला. भवा मी नचिरात पार्थ, मी उशीर लावत नाही, खाऊ द्या 2 बुचकळ्या असं नाही म्हणत. नचिरात अचिरात पार्थ तात्काळ मय्या वेशित चेतसाम, ज्यांनी आपली मनं मला समर्पित केली आहे त्यांचा मी मृत्यूसंसारातून समुद्धरता त्यांना उद्धार करणारा होतो. कारण काय, अभिन्नता. आपण आपल्या माणसालाच मदत करतो, ती अभिन्नता असते. पटकन धावून जातो आपण मुळीच उशीर लावत नाही, कारण तिथे अभिन्नता असते, आपली काळजी असते, कळवळा असतो. जाऊ द्या होईल हळूहळू असं नाही म्हणत, पटकन धावून जातो. काही मुलाला लागलं, थोडंसं पडला, तो किंचाळतो आहे, थोडंफार रक्त येत आहे, ताई जाऊ दे किंचाळू दे, ठीक होऊन दिला अशी आहे म्हणत नाही. ती तत्काळ धावून त्याला उचलते, त्याला ठीक आहे, त्याला सांत्वना देते, त्याच्या पटना हात बरं ठीक आहे, जे काय करायचं आवश्यक आहे सगळं करते. त्याला कळवळा म्हणतात, करुणा म्हणतात की नाही. तिथे सांगावं लागत नाही. याचं कारण काय, तिथे अभिन्नता असते, एकत्व असते. म्हणून इथे जरी ते सांख्ययोगेन ज्ञानयोगेन सांख्यानं म्हटलं आहे, ती फार दूरची गोष्ट आहे. म्हणून 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग आहे, पण ते म्हटलं आहे की देहभृत, देह मीच देह आहे. हा देह म्हणजे मी आहे अशी ज्यांची भावना आहे त्यांच्यासाठी काय सगुण साकार हे सोपी आहे, त्यालाच म्हणतात शक्ती. आपण जेव्हा भारतामध्ये देवीची पूजा आहे, मग ते सरस्वती रूपात पूजा आहे, दुर्गा रूपात आहे, काली रूपात आहे, देवीची अनंत रूपे आहेत. मग ते कोणतेही रूप असतो ज्याची पूजा होते ते सगळं शक्तीच्या अंतर्गतच येतं. फक्त शक्ती म्हणजे देवीचीच पूजा म्हणजे शक्ती पूजा नाही आहे. जी काही पूजा आहे, जे काही कर्मकांड आहे, कर्मकांड चांगला शब्द आहे बरं, वाईट शब्द नाही, आपण त्याला वाईट शब्द, अति चांगला शब्द आहे, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. स्वामीजी म्हणतात, शेंबडं पोरे म्हणते की याची काय गरज आहे, फालतू गोष्ट आहे. अरे तुला काय कळतच नाही आहे, ती फार मोठी गोष्ट आहे. ते अध्यात्माचं अंग आहे. त्याला स्वामींनी म्हटलं आहे कंडेन्स फिलॉसॉफी. ती फिलॉसॉफी आहे, ती संहितावर आधारित आहे. वेदांचे 4 भाग आहेत, ते संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. आज आपल्याकडे ते संहिता म्हणजे सगळे मंत्रमंत्र जे आहेत ते वेदातले आहे. काही मंत्र पुराणसुद्धा काही पुराणातल्या गप्पा नाही आहे. पुराण म्हणजे पुराणवा म्हणजे ते नेहमीच नवीन असायला पुराण म्हणतात, शब्दाचा अर्थ तो आहे. आपण पुराण म्हणजे पुराणातली वांगी म्हणतो की नाही, ते काय कालबाह्य झालेलं पुराण म्हणतो, हे चुकीचं होतं. त्याला तसा अर्थ कुठेच नाही आहे. नित्य नवीन असतं ते पुराण म्हणतात. जे तुम्हाला तत्त्वज्ञान तुम्हाला समजत नाही, तुम्हाला समजू शकत नाही, तेवढी बौद्धिक क्षमता तुमच्याकडे नाही आहे, तेवढी मनाची शुद्धी नाही आहे, आणि तरी तुम्हाला ते दिलं जातं कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, त्या कथारूपात दिलं जातं, इतिहासात रूपात दिलं जातं. रामायण महाभारत म्हणतो, पुराण होतं, हे तुमच्यासाठी सोपी केलं जातं जेणेकरून तुम्हाला तो विषय ग्राह्य होईल, समजू शकेल, आणि नंतर तुमच्या मनामध्ये भक्ती निर्माण होते की नाही. त्या इष्टाविषयी किंवा विग्रहाविषयी तुमच्या मनामध्ये भक्ती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, आणि प्रेमच तुम्हाला तिकडे पोचून देतं. भक्तियोग मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. म्हणून हा जो श्रीहरी आहे स्वभावानेच, म्हणजे अगदी स्वभाव म्हणजे काय, स्वभाव म्हणजे जिथे काहीही साहजिक म्हणजे अत्यंत सहजपणे घडणार त्याला आपण स्वभाव म्हणतो आहे ना. काही लोक पटकन रागावतात, त्यांना उगाच राग येतो, त्यांना रागीट स्वभावच आहे म्हणतो आपण त्याचा. तसं स्वभाव त्याला भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. तर श्रीहरीचा स्वभावच असा आहे की तो पावतोच, कारण तो त्याच्यामध्ये अथांग प्रेमाचा सागर आहे की नाही. प्रेम आहे, तो प्रेमस्वरूप आहे. भक्ती सूत्र अशीच आहेत ना की अथा तो भक्ती जिज्ञासा
आणि भक्ती म्हणजे काय? प्रेमस्वरूपा अमृतस्वरूपाच. तो प्रेमस्वरूप आहे आणि अमृतस्वरूप आहे. भगवंताचं रूप तसं आहे, भगवंताचं ते स्थिती तशी आहे. म्हणून हे जे आपण पूजा करतो त्यानंतर त्याला म्हटलं आहे कंडेन्स्ड फिलॉसॉफी. ते तत्त्वज्ञान आहे, जे तत्त्वज्ञान ज्ञानयोगेनं सांख्यानाम. सांख्य म्हणजे आत्मविद्या, आत्म्याला सांख्य म्हणतो. आत्मविद्येला म्हणजे दुसरा आहे ना, सांख्ययोग आहे ना. सांख्ययोग म्हणजे आत्म्यासंबंधीचा योग आहे तो. ब्रह्मविद्या आहे ती सगळी, पूर्ण गीताच ब्रह्मविद्या आहे. कंडेन्स फिलॉसॉफी आहे ती, घनीभूत तत्त्वज्ञान आहे. तुमच्या कथा दुसरा भाग, त्याला आपण मॅथॉलॉजी म्हणतात इंग्रजीमध्ये, त्याला पुराणकथा म्हणतात. पुराणकथा काहीतरी असंच काहीतरी आहे, लहान मुलांसाठी असं नाही आहे. त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि तिसरं म्हणजे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी. सगळ्या अध्यात्माचा सारा भाग आहे फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान. पण तिथपर्यंत कसं पोचणार तुम्ही? तसे तुमचे संस्कारच नाही आहे. याही जन्मातले नाही, गेल्या जन्मातले नाही. मग आता त्याला काय करणार? काय काळजी करू नका. इथे ते म्हणतात की तुम्ही काहीच काळजी करू नका. ज्यावेळी ती ही सारी कामं करते त्यावेळी तिलाच काली असं म्हणतो, शक्ती असं नाव देतो. व्यक्ती तीच भेद नामरूपात आद्याशक्ती लीलामयी सृष्टीस्थिती लय करत असते. हिचंच नाव काली. कालीच ब्रह्म, ब्रह्मच काली, वस्तू एकच तेव्हा ती निष्क्रिय वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या जीवनात आजूबाजूला जिकडे काही घडामोडी घडतात त्या सगळ्या त्या ब्रह्माच्या घडामोडी असतात. नाही, तुमच्या आमच्या नाही आहे. आपण काही घडामोडी करू शकत नाही, आपली काही ती ताकदच नाही. जे काही लीला म्हणजे नाटक, जे काही नाटक चालू आहे ते तिचं नाटक चालू आहे. त्याचे फक्त आपण काय आहोत? एक सहाय्यक आहोत. आपण स्वतःला एक्स्ट्रा म्हणूया, आपण मुख्य पात्र नाही आहे. आहे की नाही? नाटकामध्ये, सिनेमामध्ये काही मुख्य पात्र असतात. पूर्वीच्या काळामध्ये नामावली दाखवायचे ना सुरुवातीला, आताही दाखवत असतील की चित्रपटाचं नाव, मग मुख्य नट किंवा मुख्य अभिनेते, मुख्य अभिनेत्री असं आधी दाखवलं, सगळ्यात पहिले दाखवलं जातं. आणि सगळ्यात शेवटी दाखवलं जातं कोण आहे त्याचा निर्माता आणि डायरेक्टर कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे. डायरेक्टर आणि दिग्दर्शक म्हणजे तो वरचा ब्रह्म. आणि हे सगळं मध्ये असतं, बाकीच्या गोष्टी मध्ये असतात. म्हणून आपण सगळे त्या प्रभूच्या लीलेचे काय आहोत? एक अंग आहोत. आपल्याला काहीतरी भूमिका दिलेली आहे, काहीतरी अगदी क्षुल्लक अशी भूमिका दिलेली आहे. आपण सगळं एक्स्ट्रा बनूया. आपलं कधी ते कॅमेरामध्ये येतही नाही, कदाचित येणारही नाही आपण. नाही, आपण सगळे काय आहोत? प्रभूच्या लीलेचे, म्हणून स्वामीचे शब्द आहेत, आपण सगळे प्रभूच्या लीलेचे सहाय्यक आहोत. या भावनेने जेव्हा आपण काम करतो त्याला कर्मयोग म्हणतात. कर्मयोगेन योगिनाम, त्याला तो कर्मयोगी आहे तो. आणि त्या कर्मयोगालासुद्धा जे ज्ञानयोगाला मिळतं तेच त्याला पण मिळतं. त्यात काही फरक नाही आहे. म्हणजे तुम्ही चिंतन करू शकत नाही, ध्यान करू शकत नाही. कारण चिंतन करणं, ध्यान करणं हेच म्हणतात शक्तीच्या प्रांतात येतं. तीसुद्धा शक्ती म्हणजे मिथ्या आहे. पण तो मिथ्या म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचा आपण सहाय्य घेतो आणि ती गोष्ट सोडून देतो. नौकेत बसतो, परतीराला जातो, नौका तिथंच राहते, आपण जातो, आपल्या स्थानी जातो. त्याचं सहाय्य घेतलं आहे पण, म्हणून ती महत्त्वाची आहे. ती तुम्हाला तिकडे परतीराला पोहोचवून देते. आपण याचा पुढचा भाग पुढच्या प्रवचनात बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरं नमामि. ओम शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.